देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या गंभीर प्रश्नावर त्यांनी साधा स्पर्श केलेला नाही. लडाखमध्ये प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे, लोक रस्त्यावरती उतरलेत हजारो. लडाखमध्ये, मणिपूरमध्ये गेल्या 2 वर्षापासून हिंसेचा उद्रेक आहे, हजारो लोक, शेकडो लोक मरण पावली. जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आहेत. दिल्लीमध्ये EVMच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे, चीननं घुसखोरी केली आहे. या सगळ्यांवरती देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एका शब्दाने तरी आपलं वक्तव्य केलंय का? मग कसलं भाषण केलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर? काय बोलले मोदीजी? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे. मुख्यमंत्री जे त्यांनी नेमले आहेत बेकायदेशीरपणे, ते गुंडांना पोसतायत. पोलीस स्टेशनला आमदार गोळीबार करतायत. मोदी काही बोलले का? सांगा. मोदींचं भाषण तासाभराचं आहे, त्यातले 78 मिनटं ते फक्त काँग्रेसवर टीका करत राहिले, पंडित नेहरूंवर टीका करत राहिले, इंदिरा गांधींवर टीका करत राहिले. किती काळ तुम्ही काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा. इतक्या वर्षानंतरही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या मनातली काँग्रेसची भीती जात नाही, नेहरूंनी केलेल्या कामाची भीती जात नाही आहे. त्याला तुम्ही राष्ट्रपतींच्या भाषणावर चर्चा किंवा उत्तर कसं काय म्हणताय? शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. गेल्या 1.5 वर्षामध्ये शिंदेंचं सरकार आल्यापासून साधारण 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जाहीरपणे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत. मोदीने त्याच्यावर शब्द तरी उच्चारला? सांगा. तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय? हां, एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं जातं अशी राहुल गांधींच्यावर त्यांनी टीका केली. बघा, एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं जातं, ते करू नये. आणि याबाबत त्यांनी स्वतःकडून आत्मपरीक्षण करावं. भारतीय जनता पक्षसुद्धा एकाच प्रॉडक्टवरती चाललेला आहे. भारतीय जनता पक्षकडे मोदींशिवाय दुसरं प्रॉडक्ट आहे का? गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं आहे का? कोणत्या प्रॉडक्टची भाषा करतायत मोदीजी? हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. या देशामध्ये हुकुमशाही कोणत्या थराला गेली आहे? तुम्ही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मोदींना एक तर दिसत नाही किंवा मोदींना ऐकू येत नाही प्रधानमंत्र्यांना आपला, किंवा धृतराष्ट्राप्रमाणे नरेंद्र मोदी हे डोळ्याला पट्टी बांधून प्रधानमंत्री कार्यालयात बसलेले आहेत. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाने याच्यावरती काल झापला आहे आणि याला पुन्हा स्थगित. सर्वोच्च न्यायालयाच्या झापण्याला काय आम्ही फार किंमत देत नाही, आम्ही आदर करतो. महाराष्ट्राच्या प्रकरणात सुद्धा बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला च्या निर्णयात त्यांनी झापलं होतं, बरं का. त्यांची झापाझापी ही चांगली, आम्ही स्वागत करतो त्यांच्या झापाझापीचं. पण निर्णयाचं काय? सर्वोच्च न्यायालयानं झापून सुद्धा राहुल नार्वेकर या व्यक्तीनं, ट्रायब्युनलनं ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली आहे, सर्वोच्च न्यायालयाला आम्ही जुमानत नाही. अशा प्रकारची शहनशाही चालली आहे देशामध्ये. सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरला बरखास्त केलं का? सरकार बरखास्त केलं का? सरळ सरळ पक्षांतर झालेलं आहे. सरळ सरळ घटनेच्या पाठीत खंजीर खुपसल्या, संविधान पायदळी तोडवलं, 10वं शेड्यूल पायदळी तोडवलं आहे आणि सर्वोच्च न्यायालय फक्त झापत राहत आहे. आम्हाला न्यायालयाविषयी आदर आहे, पण या झापण्याच्या पलीकडली पावलं टाका. आता काँग्रेसमुळं
देशाचं नुकसान झालं त्याचबरोबर विरोधी पक्षांचं नुकसान झालं असं देखील त्यांनी म्हटलंय. म्हणजे प्रादेशिक पक्षांवर गेल्या 70 वर्षात जो देश उभा राहिला आहे त्याचीच फळं मोदी आणि त्यांचे लोक आज खात आहेत, इतकं मी सांगू शकतो. मग काल उद्धव मोदी असं म्हणतायत की पंडित नेहरूंनी देशाला आळशी केलं. काय? पंडित नेहरूंनी देशाला आळशी बनवलं. मोदींच्या काळामध्ये आपण देशाला किती कर्तबगार आणि कार्यक्षम बनवलं ते सांगावं ना. हां, बेरोजगार रस्त्यावर पकोडे तळा. बेरोजगारांना पकोडे तळण्याचाच आपण सल्ला देत आहे. याला तुम्ही नक्की कोणत्या दिशेनं देश घेऊन चाललेला आहात? 80 कोटी जनतेला, गरिबांना आपण 5 किलो धान्य फुकट देत आहे. हे काय कार्यक्षम बनवण्याचं लक्षण आहे का? 80 कोटी जनतेला आपण मानसी 5 किलो अन्न फुकट देणं, ही तुम्ही गुलाम बनवण्याचा कारखाना या सरकारने निर्माण केला आहे. लोकांना रोजगार हवा आहे आणि तुम्ही रामलल्लाच्या दर्शनाला फुकटात नेत आहे. लोकांनी ते मागितलेलं नाही आहे. लोकांना रोजगार हवा आहे, लोकांना शेतमालाचा भाव दुप्पट हवा आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस हवा आहे. ह्याच्यावर बोला. ह्याच्यावर बोलताय का? या देशातला दहशतवाद, गुंडगिरीवर बोला. या देशात तुमच्या लोकांनी निर्माण केलेल्या भ्रष्ट राज्यव्यवस्थेवर बोला. या देशामधल्या लोकशाही संस्था, संविधानिक संस्था ज्या पद्धतीने तुम्ही खतम करताय त्याच्यावर बोला. जर नेहरूंवरती हा आरोप होत असेल तर मोदींनी देशाला गुलाम केलेला आहे. 80 कोटी जनतेला 5 किलो फुकट धान्य देणं ही लाच आहे. लोकांना अधिक आळशी बनवण्याचा हा प्रयोग आहे. तुम्ही फुकट खात राहा, तुम्ही आयतोबा म्हणून जगत राहा. बरं का, आम्ही तुम्हाला फुकट देऊ आणि आम्हाला मत द्या. हे नेहरूंपेक्षा भयंकर आहे. ट्विट केले साहेब, एका गुंडासोबतचा फोटो आहे, नवीन एक ट्विटर, रोज तुम्ही एक नवा फोटो बॉक्स. यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार आहे. कालही दिली, परवाही दिली, यापुढे देत राहीन. आणि मी ते ट्विट प्रधानमंत्री आणि अमित शहा यांना सुद्धा टॅग केलं. आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात, शासकीय निवासस्थानी, खून, दरोडे, बलात्कार, या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेल्या या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत? या गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का, की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत, लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाढदिवसाला गुंडांची रांग लागलेली आहे. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करतायत. आज एक मी छायाचित्र टाकलेलं आहे, पहा तुम्ही. उद्या एक टाकीन, रोज टाकणार आहे मी. गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना, त्या फक्त गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका होत आहेत. आणि मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो. त्याचा लवकरच पर्दाफाश आम्ही करणार आहोत. फक्त गुंड टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये राजकीय विरोधकांना खतम करण्याचं षडयंत्र हे अधिकृतपणे रचलं जात आहे आणि त्याचे पुरावे आम्ही रोज देत आहोत. हे प्रधानमंत्र्यांना दिसतंय का? नेहरूंनी देश आळशी बनवला म्हणताय ना, मग तुम्ही काय हा देश गुंड बनवताय का? हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, यशवंतराव चव्हाणांचा, बाळासाहेब ठाकरेंचा, शाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही गुंडांच्या हातात दिलेला आहे, गुंड टोळ्यांच्या हातात हा महाराष्ट्र दिलेला आहे. या संदर्भात देशाच्या प्रधानमंत्र्यांना काही जाणीव आहे का? तुम्ही आता राज्याचे दौरे करताय सध्या ना, मग तुमच्या स्वागताला गुंड टोळा तुम्ही घेऊन येणार आहात का मुख्यमंत्री? याचं उत्तर द्या. माजी पोलीस अधिकारी कोण असेल सर? थांबा, सगळं येईल. फोटो बॉम्ब असेल, पहा तुम्ही. अदानीला मुंबईतील कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड, माटुंग्यातील मिठागराची 283 एकर जमीन दिली आहे सरकार.
याविरुद्ध आम्ही मोर्चा काढला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आपण पाहिला असेल. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम माननीय उद्धवजीने हा मुद्दा उचलला होता. फक्त धारावी नाही तर संपूर्ण मुंबईत अशा प्रकारे मिठागरं कधीच कोणाला दिली नव्हती. मिठागरा असतील, आरेचं जंगला असतील, हे आमची प्राणवायूची एक मोठी ऊर्जा स्रोत आहे, ऑक्सिजन सेंटर्स. तुम्ही ही मिठागरंसुद्धा मोदींच्या मित्राला दिली जात असतील अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या मित्र उद्योगपतींना दिली जात असतील, ही मुंबई अशा प्रकारे लुटली जात असतील आणि मुख्यमंत्री गुंडांबरोबरच्या बैठकीत मग्न आहेत. लाज वाटली पाहिजे अशा प्रकारचा अकार्यक्षम आणि महाराष्ट्र द्वेष्टा मुख्यमंत्री, महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि मोदींना हेच करायचं होतं, म्हणून मोदी आणि शहांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे केले. काल तुम्ही किरीट सोमय्या यांची मिमिक्री करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यांनी असं बरोबर म्हटलंय आहे ना. मिमिक्री करा पण मुद्दा सोडणार नाही कोविड घोटाळ्याचा. नका न सोडू, पण आपण भ्रष्टाचाराविरुद्ध बोलताय ना, म्हणून भ्रष्टाचाराची काही प्रकरणं तुमच्याकडे आम्ही पाठवली आहेत ना. तुम्हाला कोण म्हणते मुद्दा सोडा? तुम्ही मुद्दा सोडू नका, किंवा तुम्ही तुमच्या कमरेवरचं सोडा. ते ऑलरेडी सोडलेलं आहे, आपण पाहिलं असेल. ते सोडलेलंच आहे ना, ते येईल अजून येत आहे. थांबा जरा. तुम्ही आता काँग्रेसच्या कारकिर्दीचा उल्लेख केला, पण पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतनं तयार झालेल्या वंदे भारतमधनं ठाकरे दाम्पत्यांना जो बघा, प्रवास केला त्याच्यावर टीका करतायत. रेल्वे भारतीय संपत्ती आहे, कोणाच्या बापाची नाही आहे, भाजपच्या. रेल्वे ही भारतीय संपत्ती आहे आणि रेल्वे ही ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसनं वाढवली. 2-4 नवीन ट्रेन तुम्ही लावल्या आहे का? तुमच्या मालकीचं आहेत का? देश तुमचा मालकीचा आहे का? या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे ती, तुमची नाही. हे मूर्ख लोक आहेत भाजपवाले, त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. राहुल साहेब, राहुल गांधी यांनी एक घोषणा केली आहे, जर आमचं सरकार आलं तर 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती आम्ही संसदेतून उठवू, अशी त्यांनी घोषणा केली. त्याच्यावर नंतर बोलेल मी. चला, हो गया. महाविकास आघाडीचं सर काय फॉर्म्युला कधी ठरणार? मला महाविकास आघाडीमध्ये अजिबात कोणतेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीसह 3 प्रमुख पक्ष महाराष्ट्रामध्ये एकत्र निवडणुका लढतील आणि एक आदर्श फॉर्म्युला या महाराष्ट्रात निर्माण होईल. अंतिम जागा वाटप कधी होईल? होईल ना, अंतिम झालेलंच आहे. अंतिम झालेलंच आहे. बोलिए, आप क्या है, हिंदी क्या है, बोलिए. सर, सुप्रीम कोर्ट ने चंडीगढ़ में पोल में कहा है कि डेमोक्रेसी का मर्डर हुआ है. डेमोक्रेसी का मर्डर सिर्फ चंडीगढ़ में नहीं हुआ है. हम सुप्रीम कोर्ट के जजेस का आभार व्यक्त करते हैं कि उनकी नज़र वहाँ तक पहुँची है. सिर्फ चंडीगढ़ में नहीं, पूरे देश में डेमोक्रेसी का मर्डर हो रहा है, पूरे देश में. महाराष्ट्र में क्या हो गया, झारखंड में क्या हो गया. महाराष्ट्र में एक अनडेमोक्रेटिक सरकार, अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार. सुप्रीम कोर्ट ने कहा कि ये गलत है, फिर भी वो गलत को सच साबित किया. वहाँ के स्पीकर ने विधानसभा के क्या किया सुप्रीम कोर्ट ने? हाँ, 1.5-2 साल से एक अवैधानिक सरकार, असंवैधानिक सरकार महाराष्ट्र में काम कर रही है. क्या वो डेमोक्रेसी का मर्डर नहीं है? सुप्रीम कोर्ट सिर्फ बातें तो करती है डेमोक्रेसी के बारे में, डेमोक्रेसी के मर्डर के बारे में, लेकिन डेमोक्रेसी बचाने के लिए और जो डेमोक्रेसी के मर्डरर है उनको फांसी पर लटकाने के लिए सुप्रीम कोर्ट क्या कर रही है, ये हमारा सवाल है जनता की तरफ से. ईवीएम के खिलाफ एक बहुत बड़ा आंदोलन दिल्ली में चल रहा है, वो डेमोक्रेसी बचाने के लिए है ना. पूरे देश में इस प्रकार का माहौल है. अगर सुप्रीम कोर्ट की बात जो आप कर रहे हो ना, सुप्रीम कोर्ट ने भी अब सड़क पर उतरना चाहिए देखने के लिए कैसा मर्डर हो रहा है डेमोक्रेसी का. आम आदमी पार्टी आज प्रेस कॉन्फ्रेंस करके ईडी के खिलाफ खुलासा करने वाली थी. उससे पहले ईडी करीब 10 जगह पे रेड कर रही है, जिसमें अरविंद केजरीवाल के पर्सनल सेक्रेटरी भी शामिल है और एक सांसद ठिकाने हैं. ये भी डेमोक्रेसी का मर्डर ही है. आप अगर हमारे खिलाफ बोलेंगे तो आपके ऊपर ईडी छोड़ देंगे. ये भी डेमोक्रेसी का मर्डर ही है ना. इस देश में अगर कोई सरकार के खिलाफ बात करता है, किसी एजेंसी के भ्रष्टाचार के खिलाफ बात करते हैं, तो तुरंत उसके घर पुलिस और ईडी पहुंच जाती है. लेकिन महाराष्ट्र जैसे राज्य में खुलेआम गुंडों का राज शुरू है.
भ्रष्टाचार चल रहा है। हाँ, एक विधायक बीजेपी का खुलेआम बोलता है कि मेरे करोड़ों रुपए मुख्यमंत्री के पास पड़े हैं, करोड़ों रुपये। उसके ऊपर ईडी कोई बात नहीं करती, इस आरोप का ईडी कोई संज्ञान नहीं लेती। जो विरोधी है भाजपा के, उनके घर में ईडी पहुंच जाती है। ये डेमोक्रेसी का मर्डर है, नहीं तो क्या है। चलिए।